जवळपास सरसकट आम्ही घेतलेले आहेत। एकूण सर्व प्रकारची जी मदत आपण करतो आहे, ज्यामध्ये क्रॉप डॅमेज आहे, ज्यामध्ये खरडून गेलेल्या जमिनीचं। नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर शेतकरी मित्रांनो बघा, आता राज्यातील ज्या शेतकरी बांधवांना पीक विम्याचा पहिल्या टप्प्यामध्ये पैसे वाटप झाले नसतील, अशा शेतकरी बांधवांच्या खात्यामध्ये आता पीक विम्याच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे वितरित होण्यास सुरुवात झालेली आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आजचा दिवस हा शेतकऱ्यासाठी सर्व आता मोठ्या आनंदाचा असणार आहे। कारण की बघा, पीक विम्याचा पहिला टप्पा वितरित झालेला आहे। आज निधी जमा होत आहे। कारण या महत्त्वाच्या निर्णयानंतर आज सकाळपासूनच निधी वितरितीला सुरुवात झालेली आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच दिवसापासून शेतकरी बघा पीक विम्याची वाट पाहत होते। आता काही शेतकऱ्याला पीक विमा पहिल्या टप्प्यात जमा झालेला आहे आणि दुसऱ्या टप्प्यात पीक विमा जमा झालेला नाही आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, आजपासून ज्या शेतकऱ्याला पहिल्या टप्प्यात पीक विमा जमा झालेला नाही आहे, त्या शेतकऱ्याला आता दुसऱ्या टप्प्याचं जे काही पहिल्या टप्प्यात ज्या शेतकऱ्याला पैसे जमा नाही झाले, त्या शेतकऱ्याला दुसऱ्या टप्प्यात पीक विमा जमा होणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, आता काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 40,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 50,000 पर्यंत पीक विमा वाटप होत आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षात अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं असेल, अशा सर्व शेतकऱ्यांसाठी बांधवांना आज निधी जमा होत आहे। त्या शेतकरी बांधवांची भरपूर दिवसाची आता प्रतीक्षा आता संपणार आहे। म्हणजेच की शेतकऱ्यासाठी आजचा दिवस खूप मोठा आनंदाचा ठरणार आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, काही जिल्ह्यामध्ये बघा हेक्टरी 20,000, तर काही जिल्ह्यामध्ये हेक्टरी 30,000, तर काही जिल्ह्यामध्ये 40,000 अशा प्रकारे शेतकऱ्याला पैसे मिळणार आहे। म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, ज्यांचे 2022 तसेच 2023 आणि 2024 मध्ये भरपूर नुकसान झालेलं असेल, अशा शेतकऱ्यासाठी आजचा दिवस आनंदाचा ठरणार आहे। कारण की बघा, महाराष्ट्र राज्यातील 36 जिल्ह्यापैकी 12 जिल्ह्यामध्ये पहिला टप्पा वितरित झाला असून लवकरच आता तिसरा टप्पा वाटप होणार आहे। या टप्प्यामध्ये पीक विम्याचे पैसे सर्व शेतकऱ्यांच्या खात्यात हेक्टरीप्रमाणे वाटप होत आहेत। आता पीक विम्याचा वाट पाहणाऱ्या सर्व शेतकरी बांधवांची प्रतीक्षा आता संपलेली आहे। म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, ज्या शेतकऱ्याला आता दुसऱ्या टप्प्यात सुद्धा पैसे मिळाले नसेल, अशा शेतकऱ्याला सुद्धा आता तिसऱ्या टप्प्यात पैसे मिळणार आहे। बघा, अर्थात सर्व शेतकऱ्याच्या खात्यात पैसे वाटप व्हायला सुरुवात झालेली आहे। तुमचा जिल्हा प्रमुख जिल्ह्यापैकी असेल, तर तुमच्या बँक खात्यात पीक विम्याचे पैसे वाटप होतील। ज्यांचे 3 वर्षाचा म्हणजेच की बघा 2022, 2023 आणि 2024 अतिवृष्टीमुळे, नैसर्गिक आपत्तीमुळे मोठं नुकसान झालं आहे, त्यांचा पंचनामा केला असल्यास तुम्हाला 100% पीक विमा 100% पीक विम्याचे पैसे आज निधी जमा होत आहे। म्हणजे की शेतकरी मित्र बघा, कालपासूनच शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा व्हायला सुरुवात झालेली आहे। आता हा पीक विमा 2022, 2023 आणि 2024 या तिन्ही वर्षाचा एकत्रपणे वाटप होत आहे। त्याचप्रमाणे शेतकरी मित्र बघा, 2022 आणि 2023 आणि 2024 मध्ये बघा भरपूर शेतकरी बांधवांचे पैसे मिळाले नव्हते। तसेच 2024 मध्ये झालेल्या नुकसानीचे पैसेही बाकी होते। त्यांच्या अनुषंगाने बघा, या पीक विम्याचा पहिला टप्पा अगोदर वितरित झालेला आहे आणि आज निधी जमा होत आहे। म्हणजे की शेतकरी मित्रांनो बघा, आता कोणत्या शेतकऱ्याला किती पैसे मिळणार? आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यात वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। बघा शेतकरी मित्रांनो, आज निधी जमा होत आहे। भरपूर शेतकरी बांधवांना सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकाच्या नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे। आता शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम आता बघा, कोणत्या पिकासाठी किती पीक विमा हेक्टरीप्रमाणे पैसे मिळणार हे सुद्धा तुम्हाला बघावेच लागेल। आता बघा शेतकरी मित्रांनो, या 50 पिकापैकी कोणत्याही पिकाचं नुकसान झालं असेल, तर तुम्हाला पीक विम्याचे पैसे वाटप होत आहे। आता या ठिकाणी तालुका निहार पीक विमा रक्कम जाहीर झाला असून 75% पीक विमा यादी वर्षात 2022, तसेच बघा शेतकरी मित्रांनो, 2023 आणि 2024 असा 32 जिल्ह्याच्या जाहीर झालेला आहे। आता शेतकरी मित्रांनो बघा, 2022 मध्ये पीक झोपलेलं होतं, तर 2025 चा पीक विमा सुद्धा तात्काळ वाटप करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे। त्याचप्रमाणे बघा शेतकरी मित्रांनो, आता सर्वप्रथम तुम्हाला एक महत्त्वाचा पॉइंट सांगतो, जे जे शेतकरी बांधव या पात्रतामध्ये बसत असतील, त्यांच्याच खात्यात पैसे वाटप होतील। अशा प्रकारची महत्त्वाची म्हणजे की माहिती आज निधी जमा होत आहे। आता या पीक विमा योजनांत घोटाळा झाला असून अपात्र लोकांनाही अर्ज भरून पैसे लुटल्याचे दिसत आले आहे। त्यामुळे जे खरोखरच लाभार्थी असतील, त्यांच्या खात्यात मागील 3 वर्षाचा पीक विमा एकत्रितपणे वितरित होत आहे।
म्हणजेच की शेतकरी मित्रांनो बघा, बऱ्याच लोकांनी बघा, अपात्र लोकांनी अर्ज भरून पैसे लुटल्याचं दिसत आलेले आहे. म्हणजेच की सरकारला लक्षात आलेलं आहे. आता बघा, शेतकरी बांधवांनो, आज निधी जमा होत असल्याने जिल्ह्याची यादी खालीलप्रमाणे दिलेली आहे. आता या जिल्ह्यांना प्राधान्य देण्यात आलेले आहे. आता कोणकोणत्या जिल्ह्यात किती पीक विमा मिळणार आहे? सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो लक्षपूर्वक ऐका. सर्वप्रथम बघा, परभणी जिल्ह्यात बघा शेतकरी मित्रांनो 4,00,000 शेतकरी बांधव हे पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आता बीड जिल्हा आहे. त्याचप्रमाणे बघा, बीड जिल्ह्यामध्ये शेतकरी मित्रांनो 8,00,000 शेतकरी बांधव पात्र ठरलेले आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या दोन्ही जिल्ह्यामध्ये मोठं नुकसान झाल्याचे बघा, खरीप आणि रब्बी हंगामासाठी पीक विमा वाटप होत आहे. आता शेतकरी मित्रांनो बघा, प्रत्येक शेतकऱ्याला 20,000 हेक्टर प्रमाणे शेतकऱ्यांच्या बँक खात्यात पैसे जमा. पण शेतकरी मित्रांनो बघा, वेगवेगळ्या पद्धतीने शेतकऱ्याला पीक विमा मिळणार आहे. आता बघा, या व्यतिरिक्त जालना जिल्हा आहे. जालना जिल्ह्यामध्ये पीक विमा आज मिळणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, अकोला जिल्ह्यात, हिंगोली जिल्हा, यवतमाळ जिल्हा, धाराशिव जिल्हा आणि छत्रपती संभाजीनगर जिल्हा अशा महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये पैसे वाटप होतील. अहिल्यानगर जिल्हा या पीक विम्यासाठी पात्र ठरत नाही. यामध्ये बघा, फक्त काही तालुके पात्र ठरलेले आहे. आता तुमची यादी बघा, तुमचं नाव यादीत आहे का हे तुम्ही तपासायचं आहे. बघा, या यादीत जर तुमच्या जिल्ह्याचं नाव असेल तर तुम्हाला डायरेक्ट आज पैसे जमा होणार आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, आपल्या राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्या माध्यमातून या पीक विम्याचे पैसे थट्ट पात्र शेतकऱ्याच्या खात्यामध्ये वितरित करण्याचा आदेश देण्यात आलेला आहे आणि आज निधी जमा होत आहे. भरपूर शेतकरी बांधव बघा, आता सोयाबीन, कापूस, तूर, मूग, हळद, ज्वारी, बाजरी अशा 50 पिकासाठी नुकसानासाठी जास्तीत जास्त पीक विमा वाटप होत आहे. आता शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बघा, आता बघा कोणत्या शेतकऱ्यांना कोणत्या जिल्ह्यामध्ये आणि कोणत्या बँकेमध्ये पीक विम्याचे पैसे वाटप होत आहेत यांची आपण एका मिनिटामध्ये माहिती पाहणारच आहोत. जर तुम्ही नियमाचे पालन केलं नसेल तर या ठिकाणी सर्वात पैसे येतील. फक्त तुम्हाला या पीक विम्यापासून वंचित राहू शकता. त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपलं पीक विम्यापासून वंचित राहू नये, तर शेतकरी बांधवांनो, महत्त्वाचे काम केलेले आहे का हे तुम्हाला पाहणे सुद्धा गरजेचे आहे. आता ते कोणतं महत्त्वाचे काम आहे? बघा शेतकरी मित्रांनो, आता बँकेची यादी आता खालीलप्रमाणे दिलेली आहे. म्हणजेच की आज कोणत्या बँकेत पैसे जमा होणार आहे. बघा शेतकरी मित्रांनो, सर्वप्रथम बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बँक, आय-सी-आय-सी बँक, कोटक महिंद्रा बँक, एच-डी-एफ-सी बँक, बघा आय-डी-एफ-सी बँक, एच-डी-एफ-सी बँक म्हणजे झाल्यावर बघा, तसेच स्टेट बँक ऑफ इंडिया, महाराष्ट्र ग्रामीण बँक बघा आणि इंडियन पोस्ट ऑफिस पेमेंट बँक यासोबतच सरकारी, सहकारी, खाजगी आणि बघा पतसंस्था आणि सोसायटी अशा सर्वच प्रकारच्या बँकेमध्ये पैसे वाटप होतील. आता महत्त्वाचे काम म्हणजेच की तुमचे आधार कार्ड बँकला लिंक असायलाच पाहिजे आणि बँक खात्याची के-वाय-सी केलेली आहे की नाही ते तुम्हाला नक्की तपासायचं आहे. त्याचप्रमाणे शेतकरी मित्रांनो बघा, या पीक विमा वाटपाचा प्राधान्य मिळाले या 12 जिल्ह्यामध्ये. म्हणजे की बघा शेतकरी मित्रांनो, आता जालना, छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, यवतमाळ, धाराशिव, परभणी, बीड, अकोला, हिंगोली, बुलढाणा, नांदेड आणि लातूर या जिल्ह्यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. म्हणजे की शेतकरी मित्रांनो, या 12 जिल्ह्यात आज शेतकऱ्याच्या बँक खात्यात डायरेक्ट पैसे जमा होणार आहे आणि जे काही राहिलेले जिल्हे आहेत त्यांच्या बँक खात्यात लवकरच पैसे जमा होणार आहे. सर्वप्रथम शेतकरी मित्रांनो, आज दुसऱ्या टप्प्यामध्ये या 12 जिल्ह्यामध्ये शेतकऱ्याच्या बँक खात्यात पैसे जमा होणार आहे. शेतकरी मित्रांनो, जर तुम्हाला काही प्रॉब्लेम येत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.